मालवाहतूक करणाऱ्या चालकांच्या संपाच्या अनुषंगाने जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी आज दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे प्लांट मॅनेजर, डेपो मॅनेजर, कन्झ्युमर सेल्स मॅनेजर, डेपो प्रभारी अधिकारी, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पेट्रोल डीलर्स असोसिएशन अध्यक्ष, पेट्रोल डिझेल पुरवठा करणारे ट्रान्सपोर्टर्स, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीस निरीक्षक आणि उपविभागातील विविध पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांची बैठक आयोजित करून सविस्तर चर्चा करण्यात आली। सदर बैठकीच्या चर्चेअंती जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी सर्व जनतेला आवाहन केले की जिल्ह्यात कुठेही पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार नाही, त्यामुळे सर्वसामान्य जनतेने कुठल्याही अफवांमुळे पॅनिक होऊ नये। तसेच संपात सहभागी वाहतूकदारांना सुद्धा सूचना करण्यात येते की त्यांनी संप दरम्यान कायदा हातात घेऊ नये, अन्यथा त्यांच्याविरुद्ध परिणामकारक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील व संपात सहभागी चालक वाहतूक आंदोलनाकडून कुठलीही अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी। पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आज दिनांक 2 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुरुषोत्तम व्यवहारे, डिव्हिजनल वाहतूक अधिकारी, राज्य परिवहन मंडळ, राजेश मुडे, पोलीस निरीक्षक रामनगर, सतीश सिंग राजपूत, पोलीस निरीक्षक चंद्रपूर, शिवाजी कदम, पोलीस निरीक्षक पडोली, रोशन यादव, वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक विजय राठोड आदींची उपस्थिती होती। वाहन चालकांच्या संपावरून काही प्रकारच्या अफवा होत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये कुठे चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं दिसून येतं। तर या ठिकाणी आवाहन करण्यात येते की नागरिकांनी चिंता करू नये। आम्ही पेट्रोल डिझेल कंपनीचे अधिकारी, त्याच पद्धतीने ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अधिकारी, त्याच पद्धतीने पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष, एसटी महामंडळाचे विभागीय कंट्रोलर म्हणजे डिव्हिजनल कंट्रोलर आणि आमचे अधिकारी यांची बैठक घेतलेली आहे। पुरेसा साठा उपलब्ध आहे पेट्रोल डिझेल आणि गॅसचा, आणि हा कसा अविरत राहील याबद्दल या ठिकाणी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। आणि जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि तेल पुरवठादार कंपन्या यांच्या समन्वयातून हा पुरवठा अखंडित राहील आणि साठा देखील पुरेसा आहे याची या ठिकाणी मी जनतेला आश्वस्त करू इच्छितो। चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। पेट्रोल, डिझेल आणि गॅस याचा पुरवठा अखंडित राहील याबद्दल सर्वांनी आश्वस्त राहावे, हेच या ठिकाणी मी आवाहन करतो। त्याच पद्धतीने वाहन चालक बंधूंचा जो संप चालू आहे त्यात शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, आणि त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यात आंदोलनं होत आहेत, ती शांततेच्या मार्गाने होत आहेत। 5-6 ठिकाणी आपल्याकडे कालपासून आंदोलनं झालेली आहेत आणि अतिशय शांततेच्याच मार्गाने ती होत आहेत, त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे। परंतु या ठिकाणी मी परत एक सांगू इच्छितो की सामान्य जनतेला त्रास होईल किंवा कोणी कायदा हातात घेत असेल अशा प्रकारचं आंदोलन करू नये। तसं आंदोलन केल्यास त्याविरुद्ध आम्हाला कठोर उपाययोजना राबवाव्या लागतील, याची सर्वांनी नोंद घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।